असं परत. नमस्कार, मी तन्मय दाते. आपलं कोकण न्यूज एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत कोकणचे पारसमणी, सईचे प्लॅटोनी, प्रभाकर मोरे सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर, कोकणातले तुम्ही आहात. हास्य जत्रेमुळे कोकणातील कलावंतांना पण एक मान मिळालेला आहे आणि हास्य जत्रेमुळे आम्हाला खूप आनंद वाटतो बघायला आणि तुमचं तर कॅरेक्टर तर खूपच छान वाटतं. तर काय प्रतिक्रिया आपली आहे पहिली? म्हणजे मला खूप आनंद वाटतो की आमचे सगळे कोकणवासी, आमचे रसिक बांधव आहेत, बंधू भगिनी आहेत, आमच्या हास्य जत्रेवर प्रचंड प्रेम करतात. आणि कोकणातनं मी गेलो, आमच्या ह्या चिपळूण तालुक्यातून, माझं वहाळ नावाचं गाव आहे. तर ही कोकणी भाषा मला त्या हास्य जत्रेमार्फत समृद्ध करता आली. इथली संस्कृती असेल, ही परंपरा असेल आणि कोकणातल्या लोकांनी ह्याच्यावर खूप भरभरून प्रेम केलं आणि मला ह्याचा खूप अभिमान वाटतो की जेव्हा मला कोकणवासी रसिक म्हणून मला भेटतात तर माझ्या पाठीवर नेहमी कौतुक असतं, कौतुकाची थाप माझ्या पाठीवर नेहमी असते. याचा फार मला आनंद वाटतो. सर, बऱ्याच वेळा आम्ही स्किट बघतो तुमची की समीर चौगुले सर आणि तुमची ही स्किटमध्ये एक जुगलबंदी असते, उगाच मोरे. तर ती जुगलबंदी करताना काय हे असतं? म्हणजे मुळात कसं आहे, एक समीर चौगुले सुद्धा आपल्या कोकणातला आहे, चिपळूणमधला आहे आणि त्याच्यामुळे आमचं चांगलं बॉन्डिंग आहे दोघांचं. आणि कोकणातली माणसं नेहमी एकमेकावर प्रेम करणारी असतात. आता हे जेव्हा आम्ही स्किट सादर करतो, उगाच मोरे, म्हणजे एक माणूस इथं बसला असतो आणि एक माणूस काहीतरी आपलं उद्दिष्ट घेऊन येतो आणि त्याला छळणं. समीर स्वतः हे स्किट लिहितो, त्याच्यामुळे त्याला फार गंमत येते लिहिताना आणि मलाही करताना गंमत येते. आणि कदाचित माझा जो इजनेस आहे त्याच्यातला, म्हणजे आपला कोकणी माणूस थोडासा वेरकी आहे, पण असा टोमणा नाही, पण असं इरसाल बोलणं हे कोकणी माणसाच्या अंगात असतं, ते कदाचित माझ्या अंगात आहे. आणि मुळात सोनी मराठी आणि आमचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे ह्या दोघांनी माझ्यावर तो विश्वास टाकला हे पात्र रंगवण्यासाठी आणि मला त्याच्यातून खूप प्रसिद्धी मिळाली. त्याच्यामुळं फार, आणि ते करताना फार मजा वाटते आणि ते लोकांना फार आवडतं. नाही आवडलं फेका पाण्यात, काय समजले अशी सगळी गोष्ट आहे ती. हे काय समजली, ही जी कोकणी माणसाची भाषा आहे किंवा ती बोलणी आहे ती एक वेगळी तुमच्यातून आम्हाला नेहमी दिसते, तर त्याबद्दल काय सांगाल? किंवा म्हणजे आपण आपल्याकडे कसं कोकणामध्ये आपली जी बोलीभाषा आहे, आता प्रत्येक एरियातली बोलीभाषा वेगळी असते. मुळात कसं, मी लहानाचा मोठा इथे आमच्या गावालाच झालो, शिक्षण झालं आणि बरीचशी नमन बघणं, हे बघणं, हे ऐकणं, आणि मुळात कसं ते आपल्याला रुजलेलं आहे ती भाषा. त्याच्यामुळे तो अगदी काय समजली, काय जो बऱ्या हो ना, हां चाललं कुठं, म्हणजे हा जो हेल आहे हा कोकणी माणसाचा फार गोड आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात तो आवडला आहे लोकांना. तर हे नाही कसं आहे, एक मी आता कलाकार असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला, एक टायमिंगचा हा गेम आहे. विनोद मांडणं हा एक तुमच्या टायमिंगवर अवलंबून असतं. तर आपण सहज बोलता बोलता तो शब्द कसा चपखळ बसेल हा आपण नेहमी प्रयत्न करत असतो आणि ते मी माझ्या परीने, आता इतका वर्षाचा मला कामाचा अनुभव आहे, तर मी कदाचित ते माझ्यात ते आलं असेल आणि मग त्याचा मी पुरेपूर फायदा करून घेतो. काय गेलं होतं कुठं, काय समजले, हल्ली असं आहे, काय समजलं वगैरे, ही जी स्टाईल आहे ही माझ्यात कदाचित पहिल्यापासून होती आणि ती सगळी स्टाईल मुळात मी हा जो आत्ता माझं जे प्रचंड काम लोकांना आवडतं, म्हणजे मला असे अनेक लोक विचारतात की ती इझनेस, म्हणजे ॲक्टिंग करताना तू वाटत नाहीस, असं सहज असं बोलून जातं. हे सगळं आमचे गुरु सचिन गोस्वामी. मुळात मी ॲक्टर होतो, पहिल्यापासूनच अनेक वर्षे काम करत होतो, पण जे माझ्यात काय आहे हे मला कळलंच नव्हतं. तर ते दिग्दर्शक असल्यामुळे ते त्याने बाहेर काढलं म्हणजे की तुझ्याकडे हा इनोसंट आहे, तुझ्याकडे ही खूबी आहे, ती तू ना सहज आहे आणि ते सहजरित्या तू पेलवू शकतोस, ते काढ. आणि ते कालांतराने ते सुद्धा बानकोटी बोलायला लागले आणि मला काय काय शब्द सांगले की तू अशा पद्धतीत बोल. म्हणजे शालूच घ्या ना, शालू झोका देग महिना, 2 ओळी मी फक्त गातो. गेले 2013 ते आता 2026 आजही तेवढीच क्रेज आहे. तर ही परंपरा, ही संस्कृती आम्ही जपली, पण ती जपण्यासाठी ह्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी ते वापरलं पण, म्हणजे थोडं थोडंच वापरून त्याची गंमत वाढवली, म्हणून आज लोक आपल्यावर प्रेम करतात आणि हास्य जत्रेवर प्रेम करतात. आता जसं तुम्ही ते महाराज शालू देग झोका, हे आजही कुठेही तुम्ही गेलात तरी लोक तुम्हाला आवर्जून सांगतात की तेव्हा आमच्यासाठी तेवढं म्हणा किंवा ते करा. तर आता आपल्या कोकण न्यूज एक्सप्रेसच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही त्या 2 ओळी गाल का? हो. अग शालू झोका दे गो मैना,
अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, बुगडी नाही आणली रुसू नको मैना, बुगडी नाही आणली रुसू नको मैना, शालू झोका दे गो मैना. ओके, धन्यवाद सर, मनापासून तुमचे धन्यवाद. आणि सर दुसरं म्हणजे आता तुम्ही आज जे नाटक रत्नागिरी आलेले आहे, अबब विठोबा बोलू लागला, तर ह्या नाटकामध्ये बालकलाकार जास्त आहेत. बरोबर. तर बालकलाकारांसोबत काम करताना काय अनुभव येतात आणि आपण स्किटच्या अनुभव वेगळे असतात आणि आता बालकलाकारांसोबतचे अनुभव काय असतात? हो, मुळात आज आमचं प्रयोग आहे रत्नागिरीमध्ये संध्याकाळी 6:30 वाजता आणि अबब विठोबा बोलू लागला हे नाटक 30 वर्षापूर्वी रंगभूमीवर आलं होतं. बालरंगभूमीवर बालनाट्य आहे. तर लक्ष्मीकांत बेर्डेंनी वगैरे ह्या नाटकात तेव्हा काम केलं होतं आणि तीच भूमिका माझ्या वाट्याला लागली आहे, ही पुजारीची भूमिका आहे. तर ह्याच्यामध्ये हे बालनाट्य असल्यामुळे ह्याच्यात बालकलावंत खूप सारे आहेत. तर सांगायचं असं तात्पर्य की ही जी आजची जी पिढी आहे लहान मुलांची, म्हणजे आपण असं म्हणतो की संस्कृती विसरले, परंपरा विसरले, का ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये ना सगळे मोबाईलमध्ये अडकलेली आहेत मुलं आणि त्याला दोषी आपणच आहोत. का होतं, आपला मुलगा रडायला लागला की आपण त्याला लगेच मोबाईल देतो. म्हणजे अशा गोष्टी थोड्याशा अशा बाजूला गेल्या पाहिजेत. बघा, म्हणजे ह्या नाटकामध्ये जे मांडलं आहे विठ्ठलाचं वर्णन, विठ्ठलाची गोष्ट, त्यांचे साक्षात्कार वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मांडल्यात, हे आपल्याला माहिती आहेत सगळ्यांना. तर ह्याचं तुम्हाला प्रत्यय येण्याची हे तुम्हाला स्टेजवर बघायला फार आवडतं. आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आपण रमून जातो. तर मुलांना हे नाटक का दाखवायचं की आपली जी परंपरा आहे, आपली संस्कृती आहे आणि ह्या मोबाईलच्या दुनियेमध्ये आणखी काही आहे ते आपण त्यांच्याकडे हिरावून घेतलेलं आहे. म्हणजे असं आपण म्हणायचं की आपण शाळेत असताना कबड्डी खेळणं, लंगडी खेळणं, खो खो खेळणं, हे सगळे खेळ, मैदानी खेळ आपण आता विसरलो आहे. म्हणजे आपण विसरायला लावलेत लहान मुलांना मोबाईलच्या दुनियेमध्ये. तर ना हे सगळ्या गोष्टी त्या मुलांकडे परत याव्यात, हा साधारणतः आमच्या निर्मात्याचा, दिग्दर्शकाचा हा प्रयत्न आहे. आणि ह्याच्यातून चांगला एक बोध आहे, एक संस्कृतीचा बोध आहे, परंपरेचा बोध आहे. तर तो सगळ्यांनी घ्यावा. आणि लहान मुलांबरोबर काम करताना फार मजा येते. म्हणजे आजची पिढी फार शार्प आहे. म्हणजे 3री 4थीतली मुलं आहेत, म्हणजे अख्खं नाटक ते बोलू शकतात, एवढं त्यांचं पाठांतर आहे. म्हणजे त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे. आपणच कुठंतरी त्यांना खुंटतोय, हा आपण विचार केला पाहिजे. तर त्या मुलांकडनं बघून आजच्या पिढीतल्या आतल्या मुलांनी सगळं प्रेरित व्हायला हवं, सगळ्या मुलांनी, असं मला वाटतं. हां, काळाप्रमाणे माणसाला बदलायला हवं, याच्याशी आपलं काही दुमत नाही. पण ते करत असताना आपली मागची संस्कृती असेल किंवा जी परंपरा असेल किंवा आपल्या रूढी परंपरा असेल तर आपण विसरू नये. तर जर आपण नाही विसरलो तर पुढे पिढ्यानपिढ्या ते चालत राहील आणि ते पिढ्यानपिढ्या चालत राहायला हवं असं मला वाटतं. आता अगदी शेवटचा प्रश्न की आता नवीन पिढी ह्या क्षेत्रामध्ये येत असते, कोकणातील जास्त करून येतात, त्या कोकणातील पिढीला तुम्ही काय सांगा म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये येताना? अनेक कलावंत, मी खूप लोकांचा इकडे फॅन आहे. आज कोकणामध्ये आपलं संगमेश्वरी बाज, कोकणी साज, सचिन, तो हा सुनील बेंडकळे वगैरे अनेक, मी त्यांचा मोठा फॅन आहे. मी त्यांच्या 500व्या प्रयोगाला आलो होतो, 600व्या प्रयोगाला आलो होतो. अति सुंदर करतात आणि त्यांना आता मुंबईमध्ये प्लॅटफॉर्म मिळत निघाला आहे. तर माझं म्हणणं आहे की कसं आहे, मी सुद्धा कोकणातनं गेलो मुंबईमध्ये, मी मुंबईमध्ये जाऊन स्ट्रगल केलं आणि मग हे एवढी वर्ष सगळं मला मिळवायला लागले. कसं आहे, तुम्ही सातत्याने जर प्रयत्न केलात तर तुम्हाला ती गोष्ट शक्य नाही आहे. तुम्हाला ती गोष्ट खरंच शक्य आहे, ती तुम्हाला मिळवता येते. त्याच्यात तुम्ही सातत्य ठेवा, सतत काम करत राहा, नवीन नवीन प्रयोग करत राहा. आणि आज कोकणातली बरीचशी माणसं, आपली मंडळी जी ही नाट्यकर्मी आहेत, ती खूप प्रयत्न करतात. आणि अनेक कलावंत, म्हणजे कोकणातला श्रमेश बेटकर गेला आहे, प्रथमेश शिवलकर गेला आहे, आज आपल्याला हास्यजत्रेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत. सचिन काळे जो संगमेश्वरी वाजमध्ये काम करतो, तो हवा योद्धेमध्ये होता, काही सिनेमातनं आता दिसतोय. परवाच आम्ही एक शॉर्ट फिल्म केली आहे, सचिन आहे त्याच्यात, सुनील आहे. फार कोकणच्या म्हणजे ज्या आपण जमिनी विकतो त्याच्यावर ज्वलंत भाष्य आहे, ह्याच्यावर त्याच्या मध्यवर्ती भूमिकेमध्ये मी आहे. अतिशय सुंदर, ही आपली कोकणातलीच मुलं आहेत. तर क्रिएटिव्हिटी प्रचंड आहे, पण आपापला प्लॅटफॉर्म आपण मिळवायचा. कारण ह्याचं कारण असतं की कुणीतरी आपलं नाव सुचवलं म्हणजे आपल्याला मोठं होता येत नाही. आपल्याकडे जर ते कौशल्य असेल, आपल्याकडे ते प्रचंड उत्तम कला असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. त्याच्यासाठी अभ्यास करा, पुस्तकं वाचा, नवीन नवीन प्रयोग करा, असं मी सांगेन कोकणातल्या मुलांना. तर अबब विठोबा बोलू लागला आज आमचं नाटक आहे. तर सगळ्या प्रेक्षकांना मी विनंती करतो की या जसं माझ्या हास्यजत्रेवर तुम्ही प्रेम करता तसंच आमच्या नाटकावर प्रेम करा आणि आपल्या मुलांना घेऊन या. सगळ्या पालकांना माझी ही विनंती आहे आणि तुम्हाला नाटक खूपच आवडेल हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. काय समजले?
नक्कीच खूप छान सर मुलाखत दिली. धन्यवाद सर, मनापासून तुमचे आभार. Thank आणि कोकणातल्या युवकांनी किंवा यांनी सातत्याने प्रयत्न करा असा सल्ला देखील प्रभाकर मोरे सरांनी आपल्याला दिलेला आहे. तन्मय दाते, कोकण न्यूज एक्सप्रेस, रत्नागिरी. थँक्यू.